यानंतरची बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भातील। छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे। भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला छगन भुजबळ यांच्यासह ओबीसी नेते देखील उपस्थित आहेत, ज्यामध्ये प्रकाश शेंडगे, चंद्रकांत बावकर, दशरथदादा पाटील, मंगेश सासाणे, पांडुरंग मिरगळ, ज्ञानेश्वर गोरे, सदेश महेकर हे सर्व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। बैठक सुरू आहे। छगन भुजबळ यांची पुढची राजकीय भूमिका काय असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे। छगन भुजबळ हे पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ यांनी उघडपणे आपली नाराजी बोलून दाखवली। माध्यमांसमोर अजित पवार यांच्यावरती देखील त्यांनी टीका केली, नाराजी बोलून दाखवली आणि त्यानंतर आता सर्व ओबीसी नेत्यांची बैठक छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी सुरू आहे आणि या बैठकीनंतर छगन भुजबळ यांची पुढची भूमिका काय असणार आहे, ओबीसी नेत्यांसोबत छगन भुजबळ हे चर्चा करतील। याआधी देखील छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे रस्त्यावरती उतरलेले होते। ओबीसी नेते यांनी देखील या संपूर्ण मंत्रिमंडळावरती टीका केलेली होती, सरकारवरती टीका केलेली होती की छगन भुजबळ यांना मंत्रिपद देणं गरजेचं आहे, मात्र सरकारमध्ये मंत्रिपद न दिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते ओबीसी नेते नाराज होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती चर्चा करण्यासाठी या बैठकीला सुरुवात झालेली आहे। चेतन किर्दत्त आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। चेतन, बैठक सुरू आहे आणि अगदी काही वेळातच छगन भुजबळ यांची पुढची राजकीय भूमिका आपल्याला कळण्याची शक्यता आहे। चेतन, नक्कीच तेजस, आपण जर पाहिलं तर मंत्रिपद न दिल्यानं खरं तर छगन भुजबळ जे आहेत ते नाराज होते आणि तशी त्यांनी भूमिका जी आहे ती त्यांची पत्रकारांसमोर त्यांनी मांडलेली होती, सर्व मीडियासमोर त्यांनी मांडलेली होती। त्यानंतर आज खरं तर ओबीसींच्या ज्येष्ठ नेत्यांची एक बैठक पार पडलेली आहे। महिला विकास मंडळामध्ये खरं तर ही बैठक पार पडली। तब्बल 5 तास चाललेल्या बैठकीनंतर काही वेळापूर्वीच आपण जर पाहिलं तर हे सर्व ओबीसी नेते जे आहेत हे भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ही बैठक जी आहे ही सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र ही बैठक जी आहे ही किती वेळ चालेल याची अजून स्पष्टीकरण जे आहे ते अजून आलेले नाहीये। त्यामुळे बैठकीत नेमकं काय निर्णय होतो हे पाहणं खरं तर महत्वाचं आहे। तेजस, अगदी छगन भुजबळ काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं आहे। धन्यवाद चेतन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।